हॅलो, नमस्कार. दी MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. एकंदरीतच आपण MPSC डेली PYQ डोस या नावानं लेक्चर सिरीज बघत आहोत आणि आतापर्यंत आयोगाने वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत, सो ते प्रश्न आपण या ठिकाणी दररोज 10 प्रश्न पर डे पर सब्जेक्ट या पद्धतीने आपण ते डिस्कस करत आहोत. ओके, सो एकंदरीतच आपल्या अभ्यासाचा एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस. ओके, आणि ते PYQज ॲनालिसिस करणे खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी म्हणून हे जे काही रिव्हिजन सिरीज आहे, रिव्हिजन सिरीज म्हणजे कशासाठी, तर येणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा, कंबाईन पूर्वपरीक्षा आणि इतर जे काही मुख्य परीक्षा होणार आहेत त्या अनुषंगाने आपण एकंदरीतच आपला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर रिवाईज व्हा आणि एकंदरीत त्यापासून ॲडिशनल इन्फॉर्मेशन जे काही मिळेल त्यापासून येणाऱ्या परीक्षेसाठी त्याचा फायदा कशा पद्धतीने आपण करून घेता येईल. सो ह्या विविध उद्दिष्टांनी आपण हे जे काही लेक्चर सिरीज आहे ते सुरू केलेलं आहे. ओके, आणि त्यासाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर स्वतंत्रपणे डेली PYQ डोस क्विज बॅच, ओके, सो डेली PYQज क्विज बॅच अशा पद्धतीने स्वतंत्रपणे बॅच सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये आपण हे जे काही PYQज आहेत ते आपण त्या ठिकाणी क्विज फॉर्ममध्ये पोस्ट करतो आहोत आणि त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी करतो आहोत. सो या लेक्चरमध्ये आपण डे 69 या दिवशी भूगोल या विषयाअंतर्गत प्रश्नांची जी 12वी सिरीज, ओके, सो भूगोल या विषयाअंतर्गत प्रश्नांची 12वी सिरीज अर्थात काय, तर या लेक्चरनंतर आतापर्यंत आपण वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आयोगाने घेतलेल्या जे काही परीक्षा आहेत त्याच्यामध्ये भूगोल विषयाचे कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत. सो असे 120 प्रश्न आपण या लेक्चरनंतर डिस्कस झालेलं असेल किंवा आपण केलेलं असणार आहे. ओके, सो सुरू करूयात. आता या ठिकाणी पहिला जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018मध्ये, ओके, सो 2018मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न परिसंस्था, ओके, सो इकॉनॉमिक्स आणि जे काही एन्व्हायरमेंट आहे आणि एन्व्हायरमेंट आणि भूगोल अशा पद्धतीने दोन्हीच्या अँगलने या प्रश्नाकडे आपण बघू शकतो. ओके, सो परिसंस्था ही संज्ञा 1935 मध्ये कोणी वापरली अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018. ओके, सो ए ट्रान्सले, जी डार्विन, आयझॅक न्यूटन, रुदरफोर्ड. सो कोणत्या शास्त्रज्ञांनी परिसंस्था, आता परिसंस्था म्हणजे काय तर इकोसिस्टीम ज्याला म्हटलं जातं. ओके, सो इकोसिस्टीम, ओके, जर तुम्ही इंग्लिश याचं ट्रान्सलेशन बघाल तर त्या ठिकाणी इकोसिस्टीम दिलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी लक्षात घ्या सर ऑर्थर जॉर्ज टॅन्सले, ओके, सो ए टॅन्सले यांनी सर्वप्रथम 1935 मध्ये परिसंस्था म्हणजे काय तर इकोसिस्टीम हा शब्दप्रयोग केलेला आहे. ओके, सो त्याची या ठिकाणी विचारलेलं होतं की परिसंस्था हे जे काही शब्दप्रयोग आहे किंवा परिसंस्था ही जी काही टर्मिनॉलॉजी आहे ती कुणी सर्वात आधी दिलेली आहे. सो ते आहे सर ऑर्थर जॉर्ज टॅन्सले. सो पर्याय क्रमांक जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी ए ट्रान्सले दिलेला आहे आणि त्यामुळे या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे टान्सले. ओके, सो टान्सले लक्षात ठेवा, परिसंस्था. त्यानंतर इतर ज्या काही पर्यावरणाशी निगडीत जे काही टर्मिनॉलॉजी आहे ते देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. इकोलॉजी, ओके, सो परिस्थितिकी जो काही शब्द आहे तो यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो परिस्थितिकी हे जे काही शब्द आहे ज्याला इंग्लिशमध्ये इकोलॉजी म्हटलं जातो, हे शब्द कोणी दिलेले आहे तर अर्नेस्ट हॅकल. ओके, 1866 मध्ये. आणि आय थिंक कंबाईन पूर्वपरीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता किंवा राज्यसेवा पूर्वपरीक्षा, नेमकं आठवत नाही, मात्र ते कुठल्या तरी पूर्वपरीक्षेत यावर प्रश्न विचारलेला होता की इकोलॉजी अर्थात परिस्थितिकी ही संज्ञा कोणत्या शास्त्रज्ञांनी दिलेली आहे. ओके, अर्नेस्ट हॅकल यांनी दिलेली आहे, हे देखील लक्षात ठेवा. आणि बायोडायव्हर्सिटी, ओके, सो बायोडायव्हर्सिटी ही जी काही संज्ञा आहे किंवा जे काही शब्द आहे ते कोणी दिलेलं आहे तर वॉल्टर जी रोसेन. ओके, सो वॉल्टर जी रोसेन नाव लक्षात ठेवा. सो ही 3 टर्मिनॉलॉजीज सध्या आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. ओके, इकोसिस्टीम टॅन्सले यांनी दिलेले, इकोलॉजी अर्नेस्ट हॅकेल यांनी दिलेली आणि बायोडायव्हर्सिटी अर्थात जैवविविधता वॉल्टर जी रोसेन यांनी दिलेली संज्ञा. आता जे काही इकोसिस्टीम आहे तर इकोसिस्टीम म्हणजे काय तर इकोसिस्टीम इज अ सिस्टम ऑफ इन्क्लूड्स ऑल लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय तर जे काही सजीव आपल्या परिसंस्थेमध्ये आढळणारे जे काही जैविक घटक आहेत, सजीव जे आहेत त्याच पद्धतीने अबायोटिक फॅक्टर जे काही निर्जीव घटक सजीवांसोबत एक प्रकारे
रिलेशनमध्ये आपल्या पर्यावरणामध्ये आढळतात तर त्याला आपण इकोसिस्टीम म्हणत असतो. ओके, ज्यामध्ये जैविक आणि अजैविक घटक सोबत आढळणारे जे काही वस्तू घटक आपण बघतो आहोत आपल्या पर्यावरणात तर त्यालाच आपण इकोसिस्टीम म्हणत असतो. ओके, सो या ठिकाणी इकोसिस्टीम म्हणजे काय ते देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, सो पर्याय क्रमांक ए ट्रान्सले या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न जो विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच दळणवळण आणि वाहतूक व्यवस्था त्या संदर्भात राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. खालील दोन कारण व विधानांपैकी योग्य पर्याय निवडा अशा पद्धतीने दिलेला आहे. म्हणजे एक विधान आणि दुसरं कारण दिलेलं आहे. त्यापैकी कुठला पर्याय या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके, आपल्याला योग्य निवडायचं आहे. विधान काय दिलेलं आहे तर अ पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशांमध्ये हवाई वाहतूक हेच सर्वांसाठी ओके सो हे सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे. आणि कारण दिलेलं आहे पर्वतीय प्रदेशांमध्ये रस्ते आणि रेल्वे मार्ग तयार करणे अतिशय कठीण आणि खर्चिक असते. त्यामुळे वाहतुकाचा किंवा हवाई वाहतुकाचा वापर केला जातो. अशा पद्धतीने या ठिकाणी दोन्ही स्टेटमेंटमध्ये आपल्याला दिसून येतो आहे. ओके, आता व्यवस्थित आपण विचार केला तर अविधानामध्ये दिलेलं आहे की पर्वतीय डोंगराळ प्रदेशांमध्ये हवाई वाहतूक हे सर्वांसाठी आता ते सर्वांसाठी उपयुक्त साधन असेल का तर नक्कीच नाही. ते लहान शेतकऱ्यांना किंवा छोट्या शेतकऱ्यांना जर आपल्या वस्तूंची निर्यात करायची आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तर त्यांच्याकडे तेवढा वाहतुकीसाठी जो काही रेल्वेच्या मार्गाने रेल्वे मार्गाने किंवा इतर रोड बाय रोड जर ते वाहतूक करत असेल तर त्यांना कमी खर्च लागतो. आणि ते जर विमानाने जर प्रवास किंवा विमानाच्या द्वारे एखादा त्यांचे जे काही पीक आहेत किंवा ते जे काही उत्पादन असेल तर ते दुसऱ्या ठिकाणी न्यायचं झालं तर विमानाच्या माध्यमातून ते सहसा नेऊ शकत नाही कारण खर्च जास्त येतो. त्यामुळे सर्वांसाठी उपयुक्त साधन नसणार आहे. ओके, त्यामुळे जे स्टेटमेंट आहे किंवा जे विधान आहे त्या ठिकाणी चुकीचं असणार आहे. ओके, आता कारण दिलेलं आहे पर्वतीय प्रदेशांमध्ये रस्ते आणि रेल्वे मार्ग तयार करणे अतिशय कठीण आणि खर्चिक आहे का तर ऑफकोर्स पर्वतीय प्रदेशांमध्ये रेल्वे आणि रस्ते मार्ग तयार करणे कठीण आहे. त्यामुळेच आपण वाहतुकीचा म्हणजेच अर्थात कोणती वाहतूक तर विमान वाहतुकीचा अवलंब या प्रदेशांमध्ये विशेषतः करत असतो. मात्र ते सर्वांसाठी उपयुक्त नसते. ओके, आता पर्यायाकडे जर आलं तर काय दिसून येतो तर या ठिकाणी दिलेलं आहे अ आणि र दोन्ही सत्य आहेत का तर नाही, फक्त र सत्य आहे. ओके, कारण सत्य आहे मात्र अ चुकीचं आहे. अ आणि दोन्ही सत्य परत हे जी पर्याय या ठिकाणी बाद ठरतो आहे. त्यानंतर अ सत्य असून र असत्य आहे तर अ असत्य असून र सत्य आहे. त्यामुळे हे देखील पर्याय या ठिकाणी चुकीचे असणार आहे. आणि पर्याय 4 मध्ये दिलेलं आहे अ असत्य म्हणजे अ चुकीचं आहे आणि विधान र सत्य आहे म्हणजे बरोबर आहे. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने जनरल आपल्या बेसिक अंडरस्टँडिंगच्या भागावर या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला होता. आता वायुमार्ग संदर्भात या ठिकाणी दिलेलं आहे की हवाई मार्ग हे सर्वात जलद अतिशय जलद आणि जलद वाहतुकीचे साधन आपल्याला दिसून येतो. आणि विशेषतः जे काही पर्वतीय प्रदेश आहे तर त्या प्रदेशांमध्ये या हवाई वाहतुकीचा वापर केला जाऊ शकतो. ओके, आणि मात्र सर्वात खर्चिक आहे. ओके, सो लक्षात घ्या सर्वात खर्चिक आहे म्हणूनच सर्वांसाठी ते परवडणारं नसते. जलवाहतूक हे वाहतुकीचे सर्वात स्वस्त आणि जुने साधन आहे. लक्षात घ्या कुठला वाहतुकीच्या जी काही व्यवस्था आहे तर ती सर्वात स्वस्त आणि जुनी आहे अशा जर प्रश्न विचारले असेल तर जलवाहतूक. ओके, आता जलवाहतुकीसाठी जे काही प्रमुख बंदर आहेत त्यामध्ये आपल्याला जे काही प्रमुख बंदर आहेत ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. कुठला बंदर कोणत्या राज्याच्या समुद्र किनारपट्टीवर आढळतो. ओके, सो कांडला बंदर गुजरातमध्ये. ओके, त्यानंतर आहे मुंबईमधील जे काही बंदर आहे त्यानंतर GNPT बंदर. ओके, परत त्या मुंबई याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो महाराष्ट्रातच. त्यानंतर गोवामध्ये मुर्मा गोवा, त्यानंतर नवीन मँगलोर कर्नाटकमध्ये, कोची केरळ राज्यातील कोचीन हे बंदर, त्यानंतर तामिळनाडूमध्ये तुतीकोरीन, चेन्नई आणि एनकोर. ओडिसामध्ये जर आलं तर आपल्याला विशाखापट्टणम आपल्याला बंदर दिसून येतो. त्यानंतर इकडे पश्चिम बंगालमध्ये या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये जर आपण गेलं तर या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं तर विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये. ओके, आणि त्यानंतर इकडे ओडिशा पॅरादीप आणि त्यानंतर कोलकातामध्ये किंवा पश्चिम बंगालमध्ये कोलकाता आणि हल्दिया हे जे काही बंदर आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. ओके, सो असे जे महत्त्वाचे बंदर आहेत ते लक्षात ठेवा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2015 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2015. ओके. पर्याय दिलेले आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, नायन, गोलाघाट. त्यानंतर आहे केवलादेव राष्ट्रीय उद्यान भरतपूर. त्यानंतर आहे सुंदरबन जीवमंडळ संरक्षित क्षेत्र अर्थात बायोस्फिअर रिझर्व. ओके. पश्चिम बंगालमध्ये आहे का. त्यानंतर नंदादेवी जीवामंडळ संरक्षित क्षेत्र सिक्कीम. सो कोणता पर्याय या ठिकाणी चुकीचा असणार आहे. आता हे जे काही बायोस्फिअर रिझर्व्स आहेत किंवा नॅशनल पार्क्स आहेत त्यांचे जे काही कोणत्या राज्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते त्या संदर्भाने आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. आता जे काही काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आपल्याला सर्वांनाच माहिती असेल भारतातील आसाम राज्यात. ओके. आणि त्यातल्या त्यात नागाव आणि गोलाघाट, नागाव म्हणजे त्याला नायन देखील म्हटलं जातं. सो नागाव आणि गोलाघाट या दोन्ही जिल्ह्यांच्या दरम्यान हे जे काही काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे ते वसलेलं आहे. ओके. एकंदरीत त्यामुळे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, नायन आणि गोलाघाट. सो हे बरोबर असणार आहे. त्यानंतर केवलादेव राष्ट्रीय उद्यान कुठं आहे तर केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थानमध्ये जे काही भरतपूर जिल्हा आहे. ओके. सो भरतपूर डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला केवलादेव राष्ट्रीय उद्यान दिसून येतं आणि हे विशेषतः पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. ओके. आधी याला केवलादेव राष्ट्रीय उद्यानला भरतपूर पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे केवलादेव राष्ट्रीय उद्यान भरतपूर अर्थात राजस्थान हे देखील बरोबर असणार आहे. तिसरा दिलेला आहे सुंदरबन जीवमंडळ संरक्षित क्षेत्र अर्थात बायोस्फिअर रिझर्व पश्चिम बंगालमध्ये आहे का तर हे देखील सर्वांनाच माहिती आहे. सुंदरबनचा जो डेल्टा आहे तो आपल्याला पश्चिम बंगालमध्ये दिसून येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 देखील बरोबर असणार आहे. आता नंदादेवी जीवामंडळ संरक्षित क्षेत्र अर्थात नंदादेवी बायोस्फिअर रिझर्व कुठं आहे सिक्कीममध्ये आहे का तर सिक्कीममध्ये नसून ते कुठं आहे तर उत्तराखंडमध्ये आपल्याला दिसून येतो. नंदादेवी राष्ट्रीय उद्यान किंवा नंदादेवी बायोस्फिअर रिझर्व कुठं आहे तर उत्तराखंडच्या चामोली गढवाल डिस्ट्रिक्टमध्ये. ओके. उत्तराखंडच्या चामोली गढवाल डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला दिसून येतो. 1982 मध्ये या नंदादेवी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झालेली आहे. ओके. त्यामुळे चुकीचं विचारलेलं होतं त्यामुळे चुकीचा पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 नंदादेवी कुठं आहे उत्तराखंड. ओके. या ठिकाणी सिक्कीम दिलेलं होतं. आता काही जे महत्त्वाचे नॅशनल पार्क आहेत ते जे विचारलेले होते आपल्या प्रश्नामध्ये तर या ठिकाणी आपण बघूयात. जसं राजस्थानमधील विचारलेलं होतं केवलादेव. ओके. सोबतच आणखी कोणता आहे तर डेझर्ट नॅशनल पार्क त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर घाना नॅशनल पार्क, मुकुंद्रा हिल्स नॅशनल पार्क आहे, रणथंबोर. ओके. अतिशय प्रसिद्ध आणि सारिस्का. ओके. सो सारिस्का, रणथंबोर हे जे काही नॅशनल पार्क आहे ते आपल्याला राजस्थान या राज्यामध्ये दिसून येतो आहे. त्यानंतर उत्तराखंडमधील जर आपण विचारात घेतलं तर जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, त्यानंतर गंगोत्री नॅशनल पार्क, त्यानंतर गोविंद वल्लभ नॅशनल पार्क आपल्याला दिसून येतो. नंदादेवी नॅशनल पार्क, त्यानंतर राजाजी नॅशनल पार्क आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर नॅशनल पार्क हे उत्तराखंड राज्यातील नॅशनल पार्क आहेत आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. त्यानंतर सिक्कीममधील कांचनजंगा. ओके. सो सिक्कीममध्ये एकच नॅशनल पार्क आपल्याला दिसून येतो कांचनजंगा नॅशनल पार्क. त्यानंतर आसाममध्ये आलं तर काय दिसून येतं तर आसाममधील डिब्रू सिक्वहा नावाचं जे काही नॅशनल पार्क आहे. त्यानंतर दिंग पतकाई, काझीरंगा, मानस, नामेरी नॅशनल पार्क, राजीव गांधी नॅशनल पार्क ज्याला ओरंग नॅशनल पार्क देखील म्हटलं जातं आणि रायमोना नॅशनल पार्क. सो असे आसाममध्ये आढळणारे हे नॅशनल पार्क आहेत. वेस्ट बेंगॉलमध्ये बक्सा. ओके. सो बक्सा नॅशनल पार्क, गोरुमारा नॅशनल पार्क, त्यानंतर जलदपारा. ओके. सो मागच्या कुठल्या तरी परीक्षेमध्ये आयोगाने जलदपारा नॅशनल पार्कवर प्रश्न विचारलेला होता. सो हे देखील वेस्ट बेंगॉलमध्ये आहे. त्यानंतर निओरा व्हॅली नॅशनल पार्क, सिंगला नॅशनल पार्क आणि सुंदरबन जे काही नॅशनल पार्क आहे ते आपल्याला वेस्ट बेंगॉलमध्ये दिसून येत आहे. ओके. सो असे जे काही महत्त्वाचे नॅशनल पार्क आहे ते या चार्टमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. सो अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4. चुकीचे विचारलेलं होतं त्यामुळे चुकीचं असणारा पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न एल निनो ला निना संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अल निनो व ला निना हे डॅश डॅश राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. दोघेही प्रशांत महासागर जलाचे तापमान घटवितात. दोघेही पूर्व प्रशांत महासागर जलाचे तापमान वाढवितात. त्यानंतर आहे दोघेही मेक्सिकोच्या आखातामध्ये सागर जलाचे तापमान वाढवतात. आता दोघेही त्यांच्या विरुद्ध दिशांना जागतिक तापमान व पर्जन्यमान आकृतिबंधात बदल घडवून आणतात. सो कोणता पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे.
आता थोडाफार तुम्हाला जरी आयडिया असेल की अल निनो आणि ला निनो म्हणजे काय होतं, तर ते एकमेकांच्या विरुद्ध कार्य करत असतो. ओके. सो अल निनो म्हणजे गरम पाण्याचे जे काही प्रवाह आहे तो एकंदरीतच पेरूच्या किनारपट्टीवर वाहतो आणि त्यामुळे जे काही आपल्या भारताकडे येणारे जे मान्सून वारे आहेत त्यामुळे कमकुवत होतात. ओके. एकंदरीत जे काही ॲटमॉस्फेरिक चेंज आपल्या वातावरणामध्ये घडून येतो आणि त्यामुळे या अल निनो प्रक्रियेमुळे किंवा एकंदरीत अल निनो जी काही फेनोमेना आहे त्यामुळे आपले जे काही मान्सून आहे ते कमकुवत होतात आणि त्यामुळे काय होतं, तर भारतामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. ओके. सो अल निनोमुळे भारतामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती ज्या वर्षी अल निनो उद्भवत असेल, ओके, पेरूच्या किनारपट्टीवर, त्यामुळे त्या वर्षी विशेषतः भारत आणि भारतीय उपखंडामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत असतो. तर याविरुद्ध जर विचार केला तर ला निना असतात आणि यामध्ये ला निनाच्या जेव्हा उद्भवते ही परिस्थिती, तर त्यावेळेस भारतीय मान्सून जे असतात ते अधिक मजबूत होतात आणि जास्तीत जास्त पर्जन्य आपल्या भारताच्या भूखंडावर देतात किंवा भारतीय द्वीपकल्पामध्ये आपल्याला ते जे काही मान्सूनचे वारे आहेत ते जास्त पर्जन्य देत असल्याचे दिसून येतं. त्यामुळे हे दोन्ही जे काय फेनोमेना आहे किंवा जे घटनाक्रम आहे ते एकमेकांच्या विरुद्ध कार्य करत असतात. ओके. सो जर आपण पर्यायात बघितलं तर दोघेही पूर्व प्रशांत महासागर जलाचे तापमान घटवितात. सो दोघेही एकाच वेळेस एकच कार्य करणार नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी चुकीचा आहे. त्यानंतर परत त्या ठिकाणी दिलेलं आहे तापमान वाढवितात. दोघेही तापमान वाढवितात का, तर नाही. दोघेही मेक्सिकोच्या आखातामधील सागर जलाचे तापमान वाढवितात, चुकीचं आहे. या ठिकाणी जे पर्याय 4 दिलेला आहे ते योग्य असणार आहे, कारण याच्यात दिलेलं आहे दोघेही त्यांच्या विरुद्ध दिशांना जागतिक तापमान व पर्जन्यमान आकृतिबंधात बदल घडवून आणतात. ओके. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आता त्या संदर्भात काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. एल निनो ख्रिसमसच्या दरम्यान विशेषतः डिसेंबरमध्ये हे जी काही घटना आहे ते विशेषतः किंवा ॲटमॉस्फेरिक फेनोमेना आहे ते आपल्याला दक्षिण अमेरिकेतील जे काही पेरूचा जो किनारपट्टीचा प्रदेश आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे. सो पेरूच्या पश्चिम किनारपट्टीवर हे आपल्याला विशेषतः दिसून येतात आणि यामुळे काय होतं, तर जे काही दक्षिण अमेरिकेतील प्रशांत महासागराचे जे काही पाण्याचे तापमान आहे ते नेहमीपेक्षा अचानक वाढलेले असते. ओके. सो इकडनं येणारे जे काही वेगवेगळ्या कारणास्तव किंवा कारणामुळे जे सागरी प्रवाह आहे ते अतिशय गरम होतात आणि ते या पेरूच्या किनारपट्टीवर येऊन धडकतात आणि अशा वेळेस या ठिकाणी जो एकंदरीत वातावरण आहे किंवा तापमान आहे तो अतिशय वाढलेला असतो. ओके. त्यानंतर जर ला निनाचा विचार केला तर त्याचा अगदी उलट होतो. या ठिकाणी जो काही पेरूच्या किनारपट्टीवर थंड पाण्याचा जो प्रवाह आहे तो जास्त असतो, तर त्या तुलनेत जे ऑस्ट्रेलिया वगैरेचा जो क्षेत्र आहे, ओके, ऑस्ट्रेलिया प्रदेश, त्यानंतर इकडे जापान वगैरेच्या, तर त्या ठिकाणी गरम पाण्याचे जे काही प्रवाह एकंदरीत सुरू असतो, सागरी प्रवाह, आणि त्या ठिकाणी तापमान वाढलेलं असतं. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जे काही एल निनो आहे आणि ला निनो आहे ते बघितलेलं आहे. ओके. सो यालाच आणखी एक टर्मिनॉलॉजी दिली जाते की बंडखोर मुलगा. ओके. जे काही एल निनो आहे, सो एल निनो याला ख्रिस्ताचा बंडखोर मुलगा म्हटला जातो, कारण यामुळे जे काही हवामान आहे त्या हवामानामध्ये प्रतिकूल अशी जी परिस्थिती आहे ती निर्माण करण्यासाठी कारणीभूत असणारा जो घटक आहे तो एल निनो आहे. ओके. सो हवामान कमकुवत करतात त्यामुळे, आणि विशेषतः एल निनो जे काही आहेत तर त्याच्यामुळे पश्चिम किनारपट्टी आपला विशेषतः भारतीय जर भूखंडाचा विचार केला तर त्यामध्ये आपल्याला जी काही दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी हे एल निनो कारणीभूत असल्याचे दिसून येतो आहे. ओके. त्यानंतर ला निना प्रशांत महासागराचे जे काही पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान थंड करतात. ओके. सो एकंदरीत या ठिकाणी जो काही पेरू देश आहे तर पेरू देशाच्या पश्चिमेकडे, ओके, आणि प्रशांत महासागराच्या पूर्वेकडे एकंदरीत थंड पाण्याचे जे तापमान आहे ते थंड असते आणि पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब कमी होत असतो. ओके. सो अशा वेळेस ते जे काही वारे आहेत ते ढगांच्या स्वरूपात वाहून आणले जातात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होण्याची शक्यता असते आणि ही जी काही परिस्थिती आहे तर त्याला ला निना म्हटलं जातं आहे. ख्रिस्ताची शांत मुलगी अशा पद्धतीने या ठिकाणी म्हटलं जातं आणि हे जे काही ला निना आहे ते भारतासाठी अतिशय उत्तम असतात किंवा अनुकूल असतात. ओके. सो त्यामुळे आपल्या भारतीय भूखंडामध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असतो आणि त्याचा जो काही इम्पॅक्ट आहे तो आपल्या शेतीमध्ये, एकंदरीत कृषीप्रधान आपल्या देशामध्ये त्याचा फायदा होत असतो. ओके. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, एकंदरीतच भारतीय
जे काही भूखंड आहे त्या संदर्भात. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020मध्ये विचारण्यात आलेलं आहे. भारतात अरवली पर्वताच्या पश्चिमेस डॅश डॅश पठार आढळते. ओके, सो अरवली पर्वताच्या पश्चिमेस कोणता पठार दिसून येतो आहे? ओके, मेवाड, मारवाड, माळवा की बुंदेलखंड? आता जर तुमचं मॅप रीडिंग व्यवस्थित असेल तर अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत आपण सहजरित्या सॉल्व्ह करू शकतो. ओके, आता अरवली पर्वताचा जो विस्तार आहे तो आपल्याला काय दिसून येतो तर अशा पद्धतीने राजस्थानपासून तर विशेषतः दिल्लीपर्यंतचा जो काही प्रदेश आहे, इकडे हरियाणा वगैरे, सो हरियाणा, पंजाब, सो अशा पद्धतीने ते या दक्षिणेकडून उत्तरेकडे अशा पद्धतीने पसरलेला आहे. ओके, एकंदरीतच सो नैऋत्य ते ईशान्य अशा पद्धतीने या अरवली पर्वतांचा जो काही रेंज आहे, पर्वतरांग, ते पसरलेला आहे. ओके, आणि प्रामुख्याने त्यांचा एकंदरीत विस्तार बघितला तर राजस्थानमध्ये जास्त आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो अरवली पर्वताच्या पश्चिमेकडे विचारलेलं आहे. सो अरवली पर्वताच्या पश्चिमेकडे जर आपण या ठिकाणी बघितलं तर काय दिसून येतो तर या ठिकाणी अरवली पर्वत आहे आणि त्याच्या पश्चिमेला मारवाड किंवा मारवाड, ओके, मारवाड पठार आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो हेच विचारलेलं होतं. आणि त्याच्या पूर्वेकडे जर विचारलं तर माळवा प्लॅटो, याला माळवा पठार म्हटलं जातो. बुंदेलखंड आपल्याला उत्तर प्रदेशचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तर इकडे मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या दरम्यान आपल्याला एकंदरीतच बघेलखंड नावाचा जो काही पठार आहे ते आपल्याला दिसून येतो. पूर्वेकडे गेलं तर आपल्याला शिलाँग पठार, ओके, त्यानंतर छोटा नागपूर पठार, झारखंड ओडिसाचा जो काही पट्टा आहे तो त्या ठिकाणी, त्यानंतर दंडकारण्य, ओके, ओडिसा आणि आंध्र प्रदेशच्या दरम्यान दंडकारण्य जो काही पठार आहे ते दिसून येतात. डेक्कन प्लॅटो सर्वांनाच माहिती आहे आपल्या महाराष्ट्रात. त्यानंतर कर्नाटक पठार कर्नाटकमध्ये आणि तेलंगणा पठार. सो अशा पद्धतीने वेगवेगळे पठारांची जी काही रचना आहे त्या ठिकाणी भारतामध्ये त्याचे वितरण वेगवेगळ्या पद्धतीने झाल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. सो पश्चिम राजस्थानमधील मारवाड, ओके, सो राजस्थानमधील मारवाड पठारावर खडकाळ प्रदेश आणि विरळ वनस्पतींसह अर्धशुष्क प्रदेश एकंदरीत त्या जो काही प्रदेश आहेत तर ते त्या प्रदेशाची जी एकंदरीत वेदरिंग किंवा हवामानजन्य परिस्थिती आपल्याला दिसून येतो आहे. ओके, त्यानंतर वायव्य मध्य प्रदेशातील माळवा पठार, ओके, सो मध्य प्रदेशातील वायव्य भागात माळवा पठार दिसून येतो. तर बुंदेलखंड पठार उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशांच्या दोन्हींच्या दरम्यान आपल्याला बुंदेलखंड पठार दिसून येतो आहे. ओके, सो या ठिकाणी विचारलेलं होतं की भारतात अरवली पर्वताच्या पश्चिमेस कोणता पठार आढळतो? ओके, सो पर्याय क्रमांक 2 मारवाड पठार किंवा मारवार अशा पद्धतीने त्याला देखील म्हटलं जातं. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न एकंदरीतच कोकण किनारपट्टी संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ESO पूर्वपरीक्षा 2015मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात जांबा खडकाची पठारे आहेत. त्यानंतर आहे जांबा दगड हा बेसाल्टच्या कायिक विदारणामुळे तयार होतो. आणि दिलेला आहे महाराष्ट्राच्या 80% भूप्रदेशावर क्रिटेशियस कालखंडातील लाव्हाचे थर आहेत. ओके, सो कोणता पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे? फक्त अ विधान बरोबर आहे, फक्त ब विधान बरोबर नाही. त्यानंतर आहे अ आणि ब बरोबर आहेत, त्यानंतर अ आणि क बरोबर नाहीत. सो कोणता पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे? ओके, सो पर्याय व्यवस्थित जर वाचला तर आपल्याला थोडा कन्फ्युजन होण्याची शक्यता राहते. त्यामुळे प्रश्न काय विचारलेला आहे त्याच्या पर्यायामध्ये काय दिलेलं आहे ते व्यवस्थित रीड करणे खूप गरजेचं असतं. सो या ठिकाणी आपल्याला कोकण प्रदेशातील एकंदरीतच जे काही भौगोलिक रचना आहे त्या संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभागांपैकी कोकण विभाग हा एक आपल्याला विभाग दिसून येतो आहे, ज्यामध्ये 7 जिल्हे आणि एकंदरीतच 7 ते 20 किलोमीटर लांबीच्या समुद्र किनारपट्टीचा प्रदेश आपल्याला दिसतो. ओके, ज्यामध्ये सर्वाधिक समुद्र किनारपट्टी जर कोणत्या जिल्ह्याला लागलेलं असेल अशा पद्धतीने जर प्रश्न असेल तर लक्षात ठेवा रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारपट्टी लाभलेला आहे. ओके, 237. त्यानंतर आहे रायगड आणि सर्वात कमी समुद्र किनारपट्टी कोणत्या जिल्ह्याला लागलेलं आहे तर ठाणेला. ओके, सो लक्षात ठेवा. कोकणातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारपट्टी लाभलेला आहे किंवा लागलेला आहे अशा पद्धतीने प्रश्न आला तर रत्नागिरी आणि सर्वात कमी ठाणे. क्रिटेशियस काळात झालेल्या लाव्हाच्या संचयनाने भारताच्या दक्षिण भागात संकुची निर्मिती झाली होती आणि त्यानुसारच कोकण प्रदेशाची एकंदरीत निर्मिती झाल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो लाव्हाच्या संचयनाने आणि विशेषतः जो काही लाव्हा आहे अतिशय
तप्त असा लावामुळे एकंदरीत आपला डेक्कन प्लॅटो तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर काही शंकू पद्धतीची किंवा शंकू आकाराची जी काही भूरूप निर्माण झाले होते, ज्यामध्ये विशेषतः दक्षिणेकडे दक्षिण भारतात कर्नाटक वगैरे जे प्रदेश आहेत त्यामध्ये अशा पद्धतीने क्रिटिशियस काळात जे काही लावा संचयनामुळे झालेला प्रदेश दिसून येतो. सो त्याच वेळेस जे काही प्रदेश आहेत तर त्या ठिकाणी कोकण प्रदेशाची निर्मिती देखील याच काळात आपल्याला या क्रिटिशियस काळामध्ये झालेल्या लावाच्या संचयनामुळे आपल्याला दिसून येतो आहे. ओके. सो कोकणची जी रुंदी आहे ती दक्षिणेकडे कमी होतो तर उत्तरेकडे जास्त आहे. ओके. सो कोकणाची एकंदरीत रुंदी जी आहे ते दक्षिणेकडे कमी होताना दिसून येतं तर उत्तरेकडे जास्त आहे. ओके. म्हणजेच काय, तर दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना रुंदी वाढत जाते. सरासरी रुंदी जर विचार केला तर दक्षिणेकडे 40 ते 50, ओके, 50 ते 45च्या दरम्यान आपल्याला दिसून येतं. सरासरी 45 आणि उत्तरेत जर विचारलं तर साधारणतः उल्हास नदीच्या दरम्यान साधारणतः सरासरी 100 किलोमीटरपर्यंत जी काही उंची आहे, रुंदी आहे त्या कोकण प्रदेशाची आपल्याला दिसून येत आहे. जांबा हा या ठिकाणी जो काही आढळणारा जो खडक आहे किंवा एकंदरीत जी काही भूरचना आहे तर त्याच्यामध्ये जांबा दगड मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो आणि हा जांबा लॅटराईट प्रकारचा खडक आपल्याला दिसून येतो. ओके. कुठल्याही विदारणामुळे तयार झालेले नसून ते लॅटराईट प्रकारचा एक खडक आहे जो सहसा उष्ण आणि ओला विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सापडत असतो आणि महाराष्ट्रामध्ये ते कोकणात सापडतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह आणि त्याहीपेक्षा जास्त बॉक्साईट हे जे काही खनिज आहे ते आपल्याला दिसून येतात. ओके. सो बॉक्साईट उत्पादनासाठी किंवा बॉक्साईट जे कोणत्या खडकामध्ये सापडतात असा जर प्रश्न आला तर जांबा. ओके. सो जांबा खडक लक्षात ठेवा. कोकणाचे एकंदरीत 2 प्रदेशानुसार जर विभाग केला तर 2 विभागामध्ये ते डिवाईड करता येतात. एक आहे उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. उत्तर कोकणामध्ये ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड असे जे काही जिल्हे आहेत. ओके. या ठिकाणी पालघरही हवं होतं. सो पालघर. ओके. सो पालघर, ठाणे, त्यानंतर आहे शहर आणि उपनगर आणि रायगड असे 5 जिल्हे. तर दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग असे 2 जिल्हे. ओके. सो हे देखील लक्षात ठेवा. सो जर आता प्रश्नाकडे आला तर प्रश्नात काय विचारलेलं आहे, तर कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात जांबा खडकाची पठारे आहेत का, तर ऑफकोर्स बरोबर आहे, कारण जांबा दगड त्या ठिकाणी सापडतो आहे. त्यानंतर आहे जांबा दगड बेसाल्टच्या कायिक विदारणामुळे तयार झालेला आहे का, तर बेसाल्टच्या कायिक विदारणामुळे झालेला आहे तर नाही, तर ते लॅटेराईट प्रकारचे आहे. त्यामुळे जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी चुकीचं असणार आहे. महाराष्ट्राचा 80% जो काही भूप्रदेशावर क्रिटेशियस कालखंडातील लावारसाचे थर आहेत तर बरोबर आहे. जो काही डेक्कन प्लॅटो आहे तो यामुळेच क्रिटेशियस कालखंडामध्ये जी लाव्हाचा थर आहे त्यामुळेच झालेल्या या थरापासून महाराष्ट्राचा जो काही भूप्रदेश आहे तो एकंदरीत डेक्कन प्लॅटो आणि काही भाग कोकण पट्टीच्या या शंकूमुळे तयार झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे या ठिकाणी अ आणि क बरोबर असणार आहे, मात्र ब चुकीचे असणार आहे. आता अ आणि क बरोबर असणारा पर्याय या ठिकाणी बघत, या ठिकाणी फक्त बरोबर विधान दिलेलं आहे, मात्र क देखील बरोबर आहे, त्यामुळे हे असणार नाही. विधान म्हणजे पर्याय 3 मध्ये दिलेलं आहे अ आणि ब. सो ब चुकीचं आहे, त्यामुळे हे देखील पर्याय असणार नाही. तर या ठिकाणी दिलेलं आहे अ आणि क बरोबर नाहीत दिलेलं आहे. तर जर आपण विधानांचा विचार केला तर अ आणि क बरोबर आहे, मात्र पर्यायामध्ये बरोबर नाहीत दिलेलं आहे, त्यामुळे हे देखील पर्याय असणार आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे फक्त विधान ब बरोबर नाही. सो अशा पद्धतीने फक्त विधान ब बरोबर नाही का, तर आपल्याला हे जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे दुसरं पर्याय ते योग्य आपल्याला दिसून येतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके. अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य जो काही आन्सर आहे तो पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. या प्रश्नात परत कोकणाविषयी जे काही रायगड जिल्हा आहे त्या रायगड जिल्ह्यातील मुरुड, रोहा व श्रीवर्धन तालुके कशासाठी प्रसिद्ध आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. सो जे काही रायगड जिल्ह्यातील मुरुड, रोहा व श्रीवर्धन तालुके आहेत ते कशासाठी प्रसिद्ध आहेत, या महाराष्ट्र अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2015 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. चिकू उत्पादन, डोलोमाइट उत्पादन, क्रोमाइट उत्पादन की बॉक्साईट उत्पादन. सो कोणत्या उत्पादनासाठी किंवा कशासाठी प्रसिद्ध आहेत, तर जर या ठिकाणी पर्याय दिल्यापैकी जे काही बॉक्साईट उत्पादन आहे, सो बॉक्साईट उत्पादनासाठी रायगड जिल्ह्यातील जे काही मुरुड, रोहा व श्रीवर्धन तालुके आहेत ते प्रसिद्ध असल्याचे आपल्याला दिसून येतात. ओके. सो बॉक्साईट हे महाराष्ट्रामध्ये विशेषतः जांबा खडकामध्ये आढळतात आणि जांबा खडक आताच आपण या आधीच्या प्रश्नात बघितलेलं आहे की कोकण किनारपट्टीवर जांबा दगड मोठ्या प्रमाणात दिसून येतात. ओके. महाराष्ट्रामध्ये सुमारे भारतातील जे काही एकूण उत्पादन आहे
बॉक्साईटचे, तर त्यापैकी 21% बॉक्साईटचे उत्पादन आपल्या महाराष्ट्रामध्ये होतो आहे आणि याचा जो काही वापर आहे तो ॲल्युमिनियम निर्मितीसाठी केला जातो आहे. ओके. महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशामध्ये बॉक्साईटचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतो, तर कोल्हापूर, त्यानंतर रायगड, ठाणे आणि रत्नागिरी हे जे काही कोकणातील जे प्रदेश आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतात. ओके. सो कोल्हापूर लक्षात ठेवा, रायगड, ठाणे आणि रत्नागिरी. रायगडमधील जर विचार केला तर मुरुड, रोहा व श्रीवर्धने या तालुक्यांमध्ये आपल्याला बॉक्साईटचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतात. ओके. साठेही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4. बॉक्साईटच्या उत्पादनासाठी मुरुड, रोहा व श्रीवर्धन तालुके प्रसिद्ध आहेत. ओके. सो अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. सो परत कोकणावर आधारित प्रश्न. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022. ओके. कोकण रेल्वे मार्गावर महाराष्ट्रात सर्वात लांब बोगदा कोठे आहे, अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे आणि कोकण रेल्वे संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. 2023च्या कंबाईंड पूर्वपरीक्षेमध्ये ज्यामध्ये ग्रुप बी, ग्रुप सी साठी जी एकत्रित पूर्वपरीक्षा झालेली होती त्यामध्ये रोरो सेवा कोणत्या रेल्वेने सुरू केलेला आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि ते जे काही प्रश्न आहेत ते आधी ऑलरेडी विचारून झालेले आहे. 2014 की 15 मध्ये ते विचारलेलं आहे. ओके. सो रोरो सेवा ही कोकण रेल्वे या अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. ओके. आणि ते जे काही प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी रिपीट झालेले होता. सो अशा पद्धतीने प्रश्न रिपीट होतात त्यामुळे आपला जो काही PYQचा जो अभ्यास आहे तो व्यवस्थित करणे गरजेचं असतं. ओके. सो या ठिकाणी कोकण रेल्वे संदर्भात दिलेलं आहे. मुंबई ते मँगलोर या मार्गाने धावणारी ही कोकण रेल्वे आपल्याला दिसून येतात आणि एकंदरीतच याची जी लांबी आहे 843 किलोमीटरची लांबी एकंदरीत कोकण रेल्वे आहे. त्याचा रूट आपल्याला 843 इतका दिसून येतो आहे. ओके. रेल्वे कॉर्पोरेशन, ओके, कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची जी स्थापना झालेली आहे ती 1990 मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे आणि एकंदरीतच सामूहिक भागीदारीतून हे जे काही कोकण रेल्वे मार्ग आहे ते तयार करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये केंद्र शासनाचा 51% वाटा, महाराष्ट्राचा 22%, गोवाचा 6%, कर्नाटक 15% आणि केरळ 6%. अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांची जी काही राज्य व केंद्रामध्ये सामूहिक भागीदारीतून जी काही कोकण रेल्वेसाठी मार्ग आहे ते तयार करण्यात आलेला आहे. आपल्या महाराष्ट्रात जर कोकण रेल्वेचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला एकंदरीतच लांबी किती दिसून येतं तर 381 किलोमीटर लांबी असल्याचे दिसून येतो. ओके. आणि कोकण रेल्वे पूर्णपणे कार्यान्वित झाल्यामुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे जे काही अंतर आहे ते 513 किलोमीटरने कमी झालेलं आहे. ओके. आयोगाने यावर देखील प्रश्न विचारलेला आहे की कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर कितीने कमी झालेलं आहे. सो 513 किलोमीटर अंतराने कमी झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. कोकण रेल्वेवर करबुडे बोगदा म्हणून ओळखला जाणारा 6.5 किलोमीटर लांबीचा बोगदा उक्षी ते भोके या स्थानकादरम्यान असल्याचे दिसून येतात. ओके. सो या दोन स्थानकादरम्यान 6.5 किलोमीटरचा करबुडे बोगदा आपल्याला दिसून येतो. ओके. आणि हा करबुडे बोगदा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा असल्याचे दिसून येतो आहे. ओके. सो हे देखील लक्षात ठेवा, 6.5 किलोमीटरचा लांबीचा बोगदा, कोकण रेल्वेतील सर्वात मोठा बोगदा करबुडे बोगदा. ओके. सो पर्याय क्रमांक जर आपण या ठिकाणी विचारलेला गेलेला जो प्रश्न आहे त्यामध्ये कोकण रेल्वे मार्गावर महाराष्ट्रात सर्वात लांब बोगदा कुठे आहे तर करबुडे. ओके. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे ते एकंदरीतच सौर ऊर्जेवर आधारित सौर ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्राच्या संदर्भात या ठिकाणी विचारलेला गेलेला आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला होता. PSI मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. चिखलदरा, मालेगाव, कळसुबाई की साक्री. सो कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित किंवा ठिकाणी सुरू करण्यात आलेला होता तर जी काही साक्री आहे. ओके. सो महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील साक्री या ठिकाणी साक्री सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला, जे की राज्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे. ओके. सो धुळे जिल्ह्यातील जी काही शिवाजीनगर तालुका आहे तर त्या ठिकाणी साक्री या ठिकाणी या साक्री सौर ऊर्जा प्रकल्पाच्या एकंदरीतच सौर ऊर्जा प्रकल्प त्या ठिकाणी स्थापना झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो सुरू झाल्याचे दिसून येतो आणि याची एकंदरीत जी सुरुवात आहे किंवा कार्यान्वित कधी झालेली आहे तर 2013 मध्ये ही कार्यान्वित झालेली आहे. साक्री फोटोव्होल्टिक सौर प्रकल्प याचं जे काही एकंदरीत क्षमता आहे ते 125
मेगावॅट क्षमता आपल्याला दिसून येत आहे. ओके, सो हे देखील लक्षात ठेवू शकता. सो एकंदरीत सुरुवात लक्षात ठेवा 2013 कार्यान्वित झालेली आहे. धुळे जिल्ह्यातील शिवाजीनगर या ठिकाणी साक्री सौर ऊर्जा प्रकल्प आपल्याला दिसून येत आहे. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. बाकी दिलेला आहे चिखलदरा, मालेगाव, कळसुबाई, काही संबंध नाही. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. सो या प्रश्नात काय दिलेलं आहे तर एकंदरीत विधान दिलेलं आहे आणि त्यानुसार प्रस्तुत माहितीवरून डोंगर रांगा ओळखा अशा पद्धतीने प्रश्न दिलेला आहे. ओके, STI मुख्य परीक्षा 2015 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. अविधान काय दिलेलं आहे की गोदावरी व तापी नद्यांची जलविभाजक आहे. ओके, आता स्टेटमेंट वाचता क्षणी तुमच्या लक्षात यायला पाहिजे की कोणत्या पर्वतरांगांबद्दल बोलला जातो आहे. ओके, सो गोदावरी व तापी नद्यांची जलविभाजक आहे. त्यानंतर आहे डोंगर रांगा तुटक तुटक असून तिची सर्वसाधारण दिशा पश्चिम ते पूर्व आहे. दिलेले आहे पूर्वेस मंद उतार तर पश्चिमेस तीव्र उतार दिसून येतो आहे. ओके, आणि पूर्वेकडे उंची कमी कमी होत जाते अशा पद्धतीने स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे. जर आपण एकंदरीत महाराष्ट्राचा नकाशा जर बघितलं तर आपल्या जे काही महत्त्वाचे पर्वतरांग आहेत त्याच्यामध्ये काय दिसून येतं तर उत्तरेकडे सातपुडा जे काही पर्वतरांग आहे. ओके, सातपुडा गाविलगड रेंज. ओके, सो सातपुडा पर्वतरांग महत्त्वाचा आहे. त्यानंतर आहे सातमाळा अजिंठा पर्वतरांग. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांग आणि दक्षिणेकडे महाराष्ट्रातील महादेव शंभू महादेव पर्वतरांगा. ओके, तर या ठिकाणी दिलेलं आहे की तापी जी काही तापी नदी आहे. ओके, सो तापी नदी आणि गोदावरी नदी या दोन नद्यांचा जलविभाजक म्हणून कोणता पर्वतरांग दिसून येतो आहे. सो या ठिकाणी आहे सातमाळा पर्वतरांग. ओके, सो सातमाळा पर्वतरांग या दोन्ही नद्यांच्या दरम्यान स्थित असल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यामुळे जर आपण पर्यायाकडे आला तर या ठिकाणी दिलेलं आहे सातमाळा पर्वतरांग. त्यानंतर आहे हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव, हिंगोली, मुदखेड डोंगररांग. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो एका स्टेटमेंटवरून आपण योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकतो आहोत. महाराष्ट्र राज्यातील प्रमुख डोंगरांपैकी सर्वात उत्तरेकडील साधारणतः पश्चिम ते पूर्व पसरलेले तापी व गोदावरी नद्यांच्या दरम्यान सातमाळा व डोंगररांग स्थित असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. ओके, सामान्यपणे या डोंगररांगाच्या पश्चिमेकडील भागास सातमाळा व पूर्वेकडील भागास अजिंठा डोंगररांग म्हणून ओळखला जातो आहे. ओके, सो जो काही या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचा जो काही प्रदेश आहे तर त्या ठिकाणी अजिंठा डोंगररांग, तर सातमाळा जो नाशिकचा प्रदेश आहे तर त्या नाशिकच्या भौगोलिक प्रदेशामध्ये सातमाळा रेंज अशा पद्धतीने त्याला ओळखले जात आहे. ओके, सातमाळा डोंगररांग चांदवड, चांदोर किंवा इंद्रादी अशा पद्धतीने देखील ओळखला जातो. ओके, सो चांदवड, चांदोर किंवा इंद्रायदी म्हणून देखील ओळखला जातो आहे. या डोंगर रांगेची जी उंची आहे ती पूर्वेकडे कमी कमी होत जाते. ओके, सो स्टेटमेंटमध्ये दिलेलं होतं की या डोंगर रांगेची जी उंची आहे ती पूर्वेकडे कमी कमी होत जातो. सो हे देखील बरोबर असणार आहे. ओके, बरोबर इन द सेन्स ते सातमाळाविषयी बोललं जात आहे. ओके, सो सातमाळा अजिंठा डोंगररांग या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1. सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण या लेक्चरमध्ये भूगोलाचे 10 PYQs आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले होते ते डिस्कस केलेले आहे. आता जे काही हे प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत ते आपण आधी आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्विज बॅच सुरू केलेला आहे. त्यामध्ये हे जे प्रश्न आहेत ते आपण त्या ठिकाणी पोस्ट करतो क्विज फॉर्ममध्ये आणि त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी करतो. ओके, सो या ठिकाणी जी काही एनरोलमेंट संदर्भात इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते तुम्ही वाचू शकता. ओके, सो मंडे टू फ्रायडे एकंदरीत आपण 10 PYQs आपण क्विज आपल्या टेलिग्राम चॅनलवर घेतो आणि त्याचं जे काही सविस्तर PDF आहे ते आपण त्या ठिकाणी शेअर करतो आहोत. ओके, आणि सॅटर्डेला चालू घडामोडी संदर्भाने मोस्ट एक्सपेक्टेड 15 प्रश्न आपण घेतो आहोत. सविस्तर जे काही विश्लेषण आहे यूट्यूबवर असते, मोफतच असते, तुम्ही कधीही बघू शकता. ओके, सो अशा पद्धतीने जर एनरोल करायचं असेल तर या ठिकाणी या जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्याला व्हिजिट करा. त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तर इन्फॉर्मेशन मिळेल. सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.